भयानक प्रकार होता तो प्रकार आपण डोळ्यासमोर ठेवून जरा काही प्रेक्षकांना विनंती असणार की जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण गावामध्ये जाऊन थोडी शहानिशा करा कारण संपूर्ण गाव या स्पर्धेचा आनंद लुटतंय। आयोजकाच्या वतीने तुम्हाला ही विनंती करण्यात येते काल घडलेला प्रकार खाडीगावमध्ये खूप घृणास्पद होता, याची आपण नोंद घ्या। तर श्रीधर म्हात्रे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन। विष्णुशेठ पाटील या स्पर्धेचे आयोजक तर कुणाल दाते सुप्रसिद्ध समालोचक मुंबई या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात। मोस्ट वेलकम कुणाल दाते, व्हेरी गुड इव्हनिंग। तर कुणाल दाते आमच्या मुंबईचे समालोचक मराठीचे ज्यांचा समालोचक आपण खाडीच्या माध्यमातून ऐकलं असेल त्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात। मोस्ट वेलकम कुणाल पाटील, कुणाल दाते। तर श्री म्हात्रे याचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे विष्णुशेठ पाटील, अगासन गावचे श्रीधर बेडेकर यांचा सन्मान केला जातोय। क्रिकेटचे खूप शौकीन आहेत ते, तर धन्यवाद श्रीधर बेडेकर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी दिलात। अगासन संघ सुद्धा स्पर्धेमध्ये खेळतोय त्यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आपण मंचावरती आहात, तुमचं हार्दिक स्वागत। तर सामने ते रंगतोय, आपण ऐकूया पुढचं समालोचन याने ओमकार शेट्टेकडून। थँक्यू सो मच। तसेच समीर पाटील सोनरपाडा यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावरती। तसेच आदित्य अलिमकर खार्डी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। शनिदास गावदेवी क्रिकेट संघासाठी या व्यासपीठावरती आणि आपण पारितोषिक घेऊन जा। आपला सामना सुरू होता मैदानावरती, सेकंड राऊंडचा पहिला सामना आणि याला माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं जनुमान टायगर चषकाच्या माध्यमातून या 20 सत्रामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। गेम प्ले होता मैदानावरती ठाणे जिल्ह्यातील एक दादा संघ मैदानावरती वागण संघ आणि पावर प्लेचा षडक मोतीराम भोईर। पहिला चेंडू फुलटो असे कार्पेटरच्या माध्यमातून खेळले, लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय। शीत भोईर एक अतिशय घातक आणि विस्फोटक फलंदाज या वागण संघातील आणि तेवढाच अष्टपैलू खेळाडू चेंडूला कव्हर करतोय। सिंगल लाभेल मैदानावरती आणि सिंगलनं अकाउंट ओपन केलं जातं मैदानावरती करण मुंडेच्या माध्यमातून आगासन संघाचं। तसंच आगासन संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून जर सलगचे 3 षटकार आले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल। फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच अतिशय चांगला पारितोषिकांचा वर्षाव, कारण रात्र गरम होत चालली आहे। जसं जसं अजूनपर्यंत वेळ पुढे सरकेल तसे तसे पारितोषिकांची रक्कम हळूहळू वाढत जाईल मैदानावरती। मोतीराम भोईर गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल खूप वर्षाचा दांडगा अनुभव। रामू आंबेकर बॉडी बिल्डर रोटरी क्लब 3rd प्राइज आतापर्यंत त्याला लाभला बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून। त्याला जनुमान टायगर संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। खूप साऱ्या अनाउन्समेंट या ठिकाणी कराव्या लागतात। हा चेंडू ओव्हर पिच होता, जागा बनवली शॉटसाठी ऋषिकेश भोईर एक जबरदस्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय आणि तेवढी चांगली फेकी मैदानावरती ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। मागचा सामना जर रसिकांनी या ठिकाणी पाहिला असेल, ऋषिकेशने एक झेल कन्वर्ट केला होता लॉंग ऑन वरून शॉट मिड ऑनला, एका हातामध्ये ब्रिलियंट झेल ऋषिकेशने डिपला होता। नभूतो ना भविष्यादी असा एक इतिहास रचना झाला झेल याच मैदानावरती ऋषिकेशच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता। गोलंदाज मोतीराम भोईर, स्ट्रायकरवरती फलंदाज निल्सन मडवी एक जबरदस्त फलंदाज पद्धती आपण पाहू शकाल। हा चेंडू हवेमध्ये जज केला जात आहे, विनोदादा पाटील येतात त्या ठिकाणी जबरदस्त झेल आणि फलंदाज मैदानावरती पहिला मोठा झटका निल्सन मडवीच्या रूपानं आगासन संघाला। शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वान, तीर कमान मारिती चक्रा, तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा। थँक्यू विनोदादा भोईर यांच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि या ठिकाणी जबरदस्त संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून शांताबाई अतिशय लोकप्रिय असं संगीत आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवलं जात आहे डीजे मास्टरच्या माध्यमातून। आणि या स्पर्धेसाठी मोफत पाण्याची सुविधा सातत्यानं आम्ही पाहिली आहे। RM11 सोनारपाडा संघाचे राकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही पुनश्च शतशः आभार व्यक्त करतोय आणि सर्वांना घेऊन जातो मैदानावरती जिथे पहिला गडी बाद झालाय आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण एन्जॉय करतायत। वाकळण बनाम आगासन या 2 बलाढ्य संघाच्या माध्यमातून मोतीराम भोईर त्यामध्ये यश मिळवून देतोय। निल्सन डगआउट मध्ये परतलेत, षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, हा चेंडू अतिशय चांगला फटका लॉकटेट हिट
चेंडू आपण पाहू शकाल खेळाडू कक्षाच्या ठिकाणी सीमा पलीकडे जातोय. 1 बाउंस मॅन 4 रन्स. त्यामध्ये नागराज झालेत 1 डाऊन साठी. तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज होतलाय आणि आल्या स्वतःची ओळख या मैदानावरती नागराजच्या माध्यमातून पटवून दिली जाते. गोलंदाज सज्ज होता मुदिराम भोईर. हा चेंडू फुलटॉस अजून एक खराब चेंडू. तेवढा चांगला फटका ऋषिकेश आहे त्यामुळे चुकीची अपेक्षा नसेल वगन संघाच्या पाठीराख्यांना, कारण सर्व पाठीराख्यांचा विश्वास खेळाडून जिंकला फील्ड रिप्लेसमेंटच्या माध्यमातून. तो ऋषिकेश वन सेकंड अतिशय चांगलं आणि हायस्टँड क्षेत्ररक्षण वगन संघाच्या माध्यमातून दाखवतोय. अजून एक सिंगल लाभेल मैदानावरती नागराजला आणि आमच्याकडे रसिकांनी कुठेतरी शेकोटी केली आहे तिचा दूर आतमध्ये येतोय. आमचे आयोजक सूर्यजीदादा पाटील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती बारकाईनं नजर ठेवून आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल प्रेक्षक वर्गाला आपण शेकोटी बंद करा. नक्कीच आम्ही सुद्धा समजू शकतो गुलाबी थंडी आहे, वातावरण अतिशय थंड आहे मैदानावरती, तुम्ही क्रिकेट एन्जॉय करा. हा चेंडू मुदिराम भोईरेचा जबरदस्त कमबॅक मैदानावरती. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय. एका चौकाराचा अपवाद जर या ठिकाणी आपण वगळला जितू तर मुदिराम भोईरेनं 10 धावा खर्च केलेत मैदानावरती 8 आणि निल्सन सारखा एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश लाभलं गोलंदाज मुदिराम भोईरेला. तर ओंकार प्रेक्षकांना पणपेक्षा आपण विनंती करूया की मित्रांनो गुलाबी थंडे आम्ही सुद्धा तुमच्या भावना समजू शकतो, मात्र प्लीज आग लावू नका आपण, कारण ह्या आगीचा धूर मैदानामध्ये येतो आणि मागच्या सामन्यामध्ये परिस्थिती फार वाईट पाहायला मिळाली की अक्षरशः चेंडू दिसत नव्हता. तर आपणास विनंती असताना मित्रांनो तुमच्या आम्ही भावना समजू शकतो, मात्र स्पर्धेचा उच्चांक बघा, स्पर्धेची लेवल बघा आणि स्पर्धेची मात्र यशस्वी वाटचाल बघा. ते डोळ्यासमोर ठेवून मी विनंती करेन तुम्हाला की प्लीज शेकोटी पेटवू नका. आपल्याला पुन्हा एकदा मनापासून विनंती करतोय. नक्कीच्या स्पर्धेची वर्षाचे 365 दिवस आमचा प्रेक्षक वर्ग आणि आम्ही सुद्धा स्वतः वाट पाहत असतो. तेवढी मोठी स्पर्धा जर मैदानावरती राबवली जाते आहे आणि अशा क्षणाला जर क्रीडरसिक शेकोटी पेटत असतील तर मी म्हणलेली लाजिरवाणीस्पद गोष्ट आहे. हा चेंडू जीत भोईर दुसरं षटक पॉवर प्लेचं. पहिल्या षटकामध्ये मुदिराम भोईरनं 8 धावा खर्च केल्या, मग ते विशंतनु पाटील यांचा इशारा येतोय. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि अवांतर धाव मैदानावरती लाभेल अगसन संघाला आणि याचं मान पारितोषिक येतंय नागराज मुंडेसाठी. सलगचे 3 षटकार या ठिकाणी दाखवले तर लक्ष्मण मुंडे यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू ओरबीच होता कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून क्रिकेटचा मादक सौंदर्य आपण पाहू शकाल. लगनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, केतन मात्र चेंडूला कव्हर करतात, तोपर्यंत नक्की सिंगल मैदानावरती लाभेल. थोडीशी खराब फेकी त्या ठिकाणी आली होती, आता सिंगल मैदानावरती रोखू शकणार नाहीयेत आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण दुहेरी फलकावरती पाहू शकाल. 10 धावा फलकावरती संत वाहद इंद्राणी अशा प्रकारची सुरुवात मैदानावरती मच्छिंद्र सर पाहायला मिळते. हा चेंडू फ्रंट फुटला आले, तेवढा चांगला फडका फ्रंट फुटला येऊन चेंडूला ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. मुदिराम भोईर येतोय एक अनुभवी खेळाडू आणि तेवढी चांगले गोलंदाज या बागान संघातील चेंडूला कव्हर करतात. जोपर्यंत कव्हर करून फेक केली जाईल जीतकडे तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावेनं मैदानावरती हळूहळू धावेंचा अग्रलेख मैदानावरती पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रोग्रेस मैदानी पाहायला मिळते आगसन संघाची. या विषयावर झाले ऑन साईडला मोठा फडका वेट अँड वॉच. चेंडूची वाट पाहिली त्यानंतर चेंडूवरती नजर अतिशय तीक्ष्ण होती आणि एक चांगला फडका मैदानावरती सीमा पलीकडे चौकार. अतिशय चांगलं संगीत. सर मागच्या काही 20 ते 25 वर्ष सर आपण मागे गेलो जितू तर लावणी एक अतिशय लोकप्रिय संगीत होतं आपल्या आगरी समाजातील, मात्र आजकाल लावण्या जास्त पाहायला मिळत नाहीयेत. याचं कारण लावणी म्हणजे महाराष्ट्राचा श्वास, लावणी म्हणजे महाराष्ट्राचा ठसका, मध्ये लावणी सध्या पाहायला मिळत नाही, दुर्दैव. जमाना मॉडर्न होत चालला मच्छिंद्र सर. सातत्यानं पाश्चात्य संस्कृती आपल्या परिसरामध्ये आज अंमलात आणताना आपण आपल्याच यंग वर्गाला आपण पाहतोय, त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा दूर चालल्यात. हा चेंडू जीतचा या ठिकाणी आपण मैदानावरती डॉट बॉल कमबॅक केला मैदानावरती. चौकार या षटकामध्ये एक षटकार चौकार आला होता पहिल्या पॉवर प्ले मध्ये. हा चेंडू जीतचा अतिशय वेगानं फेकला जातोय, ॲक्युरेट लेन ते त्या ठिकाणी ऑफ स्टिकला बरोबर ब्लॉक मध्ये चेंडू जीतच्या माध्यमातून फेकला जातोय. जीत भोईरनं आज एक खूप मोठा इतिहास रचला काकडबलच्या मैदानावरती. 12 चेंडूवरती 50 धावेची विस्फोटक खेळी या जीतनं दाखवली. काकडवरच्या मैदानावरती आज या वाकण संघानं चॅम्पियनशिप पटकावली आणि मागच्या वर्षीचा या डायगर्स संघाचा चॅम्पियन संघ वाकण संघामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू अतिशय मोठा फडका मनगडी ताकदीचा वापर, चेंडू ट्रॅव्हल होतो एक्सा कव्हरला सॉरी लॉंग ऑफला मिसफील्ड त्या ठिकाणी
किरण मात्रेच्या माध्यमातून आणि नशिबाचा धन्य ठरतो मैदानावरती आगसन संघ. चेंडू फरार होतोय. चौकार. तर ओंकार, उद्याच्या सामन्यावरती आपण एक नजर टाकूया. उद्या पहिला सामना ठीक 6:15 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. दातिवली वर्सेस नारिवली. एका बाजूला विशालला तुम्ही बघू शकाल, एका बाजूला राजू काटेला बघू शकाल. दुसरा सामना पेटाली वर्सेस नांदिवली. एका बाजूला बालू पाटील, एका बाजूला हेमंत केने असणारे पेटाली संघाचा. तिसरा सामना आपण एन्जॉय करणार प्रेक्षकांच्या माझ्यासाठी दहिसर वर्सेस किरवली. एका बाजूला राहुलचा संघ तुम्ही पाहू शकाल, दुसऱ्या बाजूला किरवली संघ म्हणजे निश्चित प्रशांत नानूचा संघ बघू शकाल. आणि चौथा सामना, सर्वात मोठा सामना तुम्ही बघू शकाल या स्पर्धेतला, उंबारली सचिन भोईर वर्सेस देसाई म्हणजे रवी मात्रेचा संघ तुम्ही बघू शकाल. तर उद्या यायला विसरू नका. आम्ही आपली वाट पाहू. अतिशय चांगलं क्रिकेट उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच्या मैदानासाठी उदी स्पर्धा ठीक 6:15 वाजता सुरू होईल याची आपण नोंद घ्या. आणि दातिवली आणि नारिवली संघाला पुन्हा एकदा विनंती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचा. ठीक 6:15 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे आणि ठीक 6:15 वाजता नाणेफेक होईल आणि 6:30 वाजता सामना सुरू केला जाईल. ओमकार. नक्कीच अतिशय चांगले संघ उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये 8 संघांना आपलं नशीब या स्पर्धेमध्ये आजमावलं. 4 संघ मध्यातनं बाहेर झालेत आणि 4 संघ अद्यापर्यंत टॉप 8 मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात मैदानावरती. आणि टॉप 8 मध्ये पाहायचा आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे सरकतोय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना या क्रिकेटवरती या मैदानावरती आपण पाहू शकाल. वाकळण वर्सेस आगासन या 2 बालाटा संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ खूप वेळा समोर समोर आलेत. कधी आगासन संघाने वाकण संघावरती मात केली आहे, तर सध्याच्या हंगामध्ये जर आपण विचार केला तर या वाकण संघानं बराच वेळा आगासन संघाला परास्त केलं. वाकण संघाकडे सध्याच्या स्थितीला एक ब्रह्मास्त्र म्हणून केतन म्हात्रेकडे पाहिलं जातं आणि त्याच केतन म्हात्रेचा वापर तिसऱ्या षटकामध्ये केला जातोय गोलंदाजीच्या मार्कवरती. पावरप्लेची 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. केतन येतोय तिसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खराब होता, त्याचा फायदा उचलला मैदानावरती. चेंडू जातोय लॉंगांच्या डोक्यावरनं आमच्या क्रीडरसिकांच्या भेटीसाठी. सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. षटकारानं स्वागत केलं मैदानावरती केतन म्हात्रेचा. कारण केतन म्हात्रे सुद्धा खूप मोठ्या मोठ्या गोलंदाजांना षटकार चौकार दाखवतात आणि त्याच केतनला टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं मैदानावरती. हा चेंडू केतनचा स्ट्रॉंग अपील. यष्टी रक्षण अतिशय चांगलं होतंय जितेश भोईरच्या माध्यमातून. अजून एक मोठा फलंदाज मैदानावरती परत येतोय. नागराज मुंडेची खेळी त्या ठिकाणी संपुष्टात येते. प्रशांत लाव के कडक आजा तू लाव. अतिशय चांगले संगीत चौद्याना बाळासाहेब या सिनेमातील टायटल सॉन्ग शीर्षक गीत आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवलं जातं. मात्र या स्पर्धेचं टायटल सॉन्ग येऊ द्या विष्णू शेठ पाटील यांचा गुणगान करणारं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून नागेर ग्रामस्थांना नक्कीच अपेक्षित असेल. कारण आता वेळ अंतिम टप्प्यामध्ये येते. आजच्या दिवसामध्ये जवळचा जसा वेळ पुढे सरकतोय तसे तशी रसिकांची गर्दी आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये कमी होताना पाहिली आहे. या ठिकाणी प्रेक्षक अतोनात संख्येनं मैदानावरती येत आहेत. कारण स्पर्धा खूप मोठी आहे, आयोजन खूप चांगलं आहे. जे सातत्यानं रसिकांची मनं मैदानावरती जिंकली जात आहेत. जेनुमान टायगर्स संघाच्या माध्यमातून षटकार खाल्यानंतर यश लावले मैदानावरती. एक ब्रेक थ्रो निर्माण केला गोलंदाज केतननं. नवीन फलंदाज येतोय केजू मुंडे. बिग नेम, खूप मोठं नाव आहे क्रिकेट विश्वातील. हा चेंडू जातोय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला बीट झाले त्या ठिकाणी. यावेळी अविनाश भोईर होते. चेंडू सीम सॉरी चौकार. हरेश होते त्या ठिकाणी. चौकार दाखवला. अविनाशला आपण पाहू शकाल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. सॉरी अविनाश, हरकत नाही आहे. चौकार येतोय. थोडीशी मिसपीड वाकड्या संघाच्या मदत पाहायला मिळते. हा चेंडू केजू मुंडे फ्रंट फूटला आले होते. फ्रंट फूटला येऊन ऑन साईडला मोठा फटका दाखवायचा होता. तर चेंडू अतिशय वेगानं टेक ऑफ केला जातोय केतनच्या माध्यमातून. डॉट बॉल. एक चौकार दाखवला फलंदाज, षटकार दाखवला फलंदाज नागराजनं. त्यानंतर नागराजला शांत केलं. त्यानंतर चौकार दाखवला केजूनं. त्यानंतर केजूला शांत केलं मैदानावरती. कधी फलंदाजीचं वर्चस्व तर कधी गोलंदाजाची हुकूमत या मैदानावरती पाहायला मिळते. हा चेंडू केजूसाठी व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये.
चेंडू पुन्हा एकदा जाधव डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हरीश अभि मध्ये चूक दाखवत नाहीये फेकी मात्र यावेळी ऑन द स्टंप आली होती. कलेक्टिंग अतिशय चांगली झाली आहे जितू त्या ठिकाणी, अन्यथा एखादी अवाजवी धाव मैदानावरती या ठिकाणी खर्च करावी लागली असती वाकण संघाला. म्हणजे चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आतापर्यंत फेकायचा गोलंदाज केतनला आणि धावपलकावरती धावा आले. धावपलकावरती फक्त आणि फक्त आतापर्यंत 32 धावा आगासन संघाने लावलेत. हा चेंडू केजू साठी शॉर्ट लेनचा होता. मिस्टायमिंग स्ट्रोक जीत होतो चेंडूवरती. अतिशय चांगला झेल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एक मोठा फलंदाज मध्ये ती बाद होतोय. केजू मुंडे डगआउट मध्ये परततोय. आई तत्वाची ऋषी माता बदलली गायगर गावाला. आई तत्वाची ऋषी माता बदलली गायगर गावाला. गायगर गावाला ना आईचा उदो उदो बोला. गायगर गावाला ना आईचा उदो उदो बोला. लवली अप्रतिम सॉन्ग सातत्यानं. ओंकार आपण एका बाजूला सामन्याचा विचार केला तर फक्त 32 धावा पाहायला मिळतात. 3 षटकांचा इथे खेळ संपला आहे. ज्या मागच्या सामन्यामध्ये या संघानं जर आपण विचार केला अगासन संघानं मागच्या सामन्यामध्ये 50 धावा 3 षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या. तो संघ मात्र थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. कारण याचं कारण आहे कारण आता रात्रीचे 12 वाजले, मध्यरात्री झाली, त्यामुळे दवबिंदूचं प्रमाण ज्याला ड्यू फॅक्टर आपण म्हणतो त्याचं प्रमाण जास्त वाढलंय. त्यामुळे ही धावपट्टी खेळपट्टी थोडीशी स्लो पाहायला मिळते. त्याला गोलंदाजाला जास्त योगदान असणार आहे आता या सामन्यामध्ये. नक्कीच खेळपट्टीवरती थोडासा ओलावा निर्माण झाला. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला जेवढा एक्सेप्टेड वेग आहे तेवढ्या वेगानं चेंडू येत नाहीये. चेंडू थोडासा स्लोवर होतोय मात्र हा चेंडू जीतचा अतिशय वेगानं निघून जातोय. यष्टी रक्षक अतिशय चांगलं होतं त्या ठिकाणी जितेश भोईरच्या माध्यमातून. यष्टींच्या मागे पाहू शकाल आपण शॉर्ट फाईन लिखला विनोदला भोईर. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहू शकाल प्रदीप पाटील. एक क्षेत्रक्षकने गलीमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला शफल झाले होते फलंदाज. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी जितेशचा. प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसला कारण चेंडू यष्टांवरती येत नाहीये. अचूक नेम त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. सिंगल मैदानावरती नक्कीच लाभेल आणि धावसंख्या सिंगलला पुढे सरकती आहे. स्कोर मोजान 33, लॉस ऑफ 4 विकेट्स. आतापर्यंत 33 धावा जमवताना चांगले चांगले फलंदाज मैदानावरती गमवलेत या आगासन संघानं. गोलंदाज सज्ज होतो जीत भोईर. हा चेंडू लेफ्ट आर्मला फेकला होता जीतच्या माध्यमातून. सातत्यानं मिस्टायमिंग स्ट्रोक मध्ये ती पाहायला मिळतात. दुसरा धावेचा प्रयत्न अतिशय वेगाने आले त्या ठिकाणी. वाडा कीपिंग पूर्णपणे स्ट्रेच केलं होतं स्वतःला आणि यश लाभले मैदानावरती जितेश भोईरला आणि यश लाभले मैदानावरती वाकण संघाला. फलंदाज धावचीत होतोय त्या ठिकाणी करण. धापलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल. ओंकार एक मिनिट तुम्हाला थांबू इच्छितो. जर पंचांचा निर्णय असेल तर आपल्याला बाहेर जावं लागेल. याची नोंद घ्या आपण. अंपायर इज फायनल डोंट मेस विथ अंपायर. कारण आपण स्पर्धेमध्ये आज पंच पाहतोय थोडेसे नाराज पंचांच्या निर्णयावरती. कारण ज्या वेगानं धाव उभारली होती आणि ज्या वेगानं थोडाला होता त्याच वेगानं कलेक्ट केला होता आणि स्वतःला झोकून देऊन श्रेष्ठा मात्र उद्ध्वस्त केल्या होत्या आणि पंचांनी शतकाला फलंदाज बाद. त्यामुळे फलंदाजाला बाहेर जावं लागेल. नक्कीच फलंदाज बाद होतोय. डगआउटमध्ये परत यावं लागेल. करण सारखा एक विस्फोटक फलंदाज झाला आणि नवीन फलंदाज येतील मैदानावरती. 6व्या क्रमांकावरती वैभव. मिडल ऑर्डरचे 2 फलंदाज आता मैदानावरती कितपत धावा उभारून देतील या आगासन संघाला हा सुद्धा खूप मोठा प्रश्न असेल. कारण सलामीचे फलंदाज थोडेसे अपयशी ठरलेत. करण मुंडे या एकमेव फलंदाजानं 12 धावेचं योगदान दिलं होतं. त्यानंतर मात्र निल्सन स्वस्तात बाद झाले, नागराज स्वस्तात बाद झाले, केजू स्वस्तात बाद झाले. हा चेंडू बॅकवुडला येतोय. शानदार स्ट्रोक क्लास दाखवलं मैदानावरती आणि गुणवत्तेच्या आधारावरती फक्त इन मुवमेंटला लास्ट मुवमेंटला बॅटचा पेस ओपन करतोय. चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. वैभव बेडेकर आता आल्याला 4 रन आपला अकाउंट मात्र ओपन करतोय. गरज आहे मोठ्या फडक्यांची
नागासन संघाला मोठ्या धावा पहिल्या सत्रामध्ये जमवायच्यात. पण समोर वगन संघ ज्याच्यामध्ये केतन म्हात्रे सारखे अतिशय फॉर्म मध्ये असणारे फलंदाज सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. ऋषिकेश भोईर सारखा फलंदाज पाहू शकाल, जीत सारखे फलंदाज पाहू शकाल, अविनाश भोईर सारखे फलंदाज पाहू शकाल. त्यामुळे 55 ते 60 धावेचं लक्ष असेल मैदानावरती. हा चेंडू मोठा फटका, षटकातील शेवटचा चेंडू होता जीतचा. चेंडू जातोय तो म्हणजे मिड विकेटला, अतिशय वेगाने त्या ठिकाणी पायचा फलंदाज बाद होते का. टॅलेंट दाखवलं होतं मैदानावरती जीतनं. एका त्यानं कलेक्टिंग केली होती, असं वाटलं होतं जीत इझिली चेंडू कलेक्ट केल्यानंतर खेळपट्टीवरती बाउन्स करेल. मग त्याचे टॅलेंट दाखवलं मध्ये जीतनं. अप्रतिम 4 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा या क्षणाला आपण पाहू शकाल. थोडीशी सन्मानजनक स्थिती आहे. स्लॉगरचा एक षटक अजूनपर्यंत बाकी आहे, त्यामुळे मोठ्या टार्गेटची स्वप्न आतापर्यंत मैदानावरती बाळगू शकेल. निश्चित 39 धावा ही धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळते 4 षटकांमध्ये. आणि येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये किमान 50च्या धावसंख्येपर्यंत जरी धावसंख्या आले तर सामन्याला कलाटण्याला शंका नाहीये. कारण आपण मगाशीच म्हटलं होतं की डी फॅक्टर जास्त आहे. चेंडू ज्या गतीने फेकला जातोय त्या गतीने टेक ऑफ होत नाहीये, स्किट होत नाहीये. त्याला गोलंदाज जरा जास्त वाव असणार आहे आता या स्पर्धेमध्ये पुढच्या सामन्यांमध्ये. नक्कीच ही गोष्ट सुद्धा तेवढीच वास्तविकतेची आहे. मग वकन संघ एक परिपक्व संघ आहे, ज्या संघामध्ये परिपक्व खेळाडू येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकाल. तुम्ही कोणत्याही स्थितीला फेस करण्याची ताकद या वकन संघाच्या जीत आणि केतन या 2 फलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे मी म्हणून 55 धावा नक्कीच एक्सेप्टेड असणं खूप गरजेचं आहे मैदानावरती. कारण 50 धावा वकन संघांना कित्येक मैदानावरती इझिली चेस करताना सध्याच्या हंगामामध्ये आम्ही पाहिलं या वकन संघाला. हा चेंडू मोठा फटका, मनगटी ताकदीचा वापर, पॉवरिंग स्ट्रोक, चेंडू सीमा पलीकडं, षटकार. गंगनाम लाव की कडक आजा आतून लाव. थँक्यू डीजे. षटकार दाखवला फलंदाज वैभव ना, वैयक्तिक 11 धावेवरती आतापर्यंत फेक फलंदाजी करतोय मैदानावरती. हा चेंडू अजून एक मोठा फटका, पहिला चेंडू ताकदीचा वापर, दुसरा चेंडू ताकद आणि टायमिंगचा सुरेख संगम. चेंडू लॉंगान सीमा पलीकडं, आउट ऑफ द पार्क, बाहुबली फटका, षटकार. हे क्रिकेट आहे ओमकार मैदानावरती. बघा ज्या ऑकलँडचा आपण गुणगान गात होतो त्याच मला तेवढ्याच चौक प्रति दिल्या मात्र या संघानं कारण 2 चेंडू मागील 12 धावा आले, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे 4 चेंडूमध्ये किमान अजून 2 षटकार जरी आले तर धावसंख्या खूप मोठी पाहायला मिळेल मैदानावरती. ओमकार नक्कीच एक मोठं टार्गेट सेट करून दिलंय आणि ती मुवमेंटला या 20 वेर एक्सेप्टेड असेल फलंदाजाला. मग बीट झाले त्या ठिकाणी. मागचा चेंडू जर आपण पाहिला, पहिला चेंडू शॉर्ट लाईनचा होता, दुसरा चेंडू ओव्हरपिच होता. 2 चेंडू खराब फेकले आणि त्या 2 चेंडूवरती 2 षटकार अतिशय योग्य वेळी बहुमूल्य धावा मैदानावरती जमवल्या जातात. कौतुक करायला हवं मैदानावरती वैभवचं. हा चेंडू वैभवचा अडी यावेळी बॅटवरती येत नाहीये. बीट झाले यष्टीरक्षक, सिंगलचा मानस आहे, नक्की सिंगल मैदानावरती लाभेल आणि धावसंख्या सिंगल पुढे सरकती आहे. अतिशय वेगानं धावा धापलकावरती आपण पाहू शकाल. 50 धावेचा पल्ला मध्यावरती पार केला जातोय या आगासन संघाच्या माध्यमातून. स्कोर मोजा 52. अजूनपर्यंत 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत आणि एखादा मोठा फटका जर आला तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये संघर्षाला सामोरं जावं लागेल वाकड संघाला. तोच मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न होता. टॉप एज चेंडू हवेमध्ये जज केलं जात आहे. बिग विकेट. अजून एक मोठा झटका मैदानावरती. ओमकार अविनाश भोईरचं खूप चांगलं कमबॅक व्हावं लागेल कारण ज्या गोलंदाजाला 2 चेंडू 2 षटकार दाखवले ते फलंदाजानं त्याने विकेटी मागच्या 2 चेंडूमध्ये त्यानं एकच धाव दिली. व्हेरी गुड कमबॅक, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, गुड कमबॅक. नक्कीच चांगला शिरकाव सामन्यामध्ये त्यामध्ये करून देतो वगन संघाला. रिगा बाजूने फलंदाज वैभव बेडेकर या आगासन संघाला. वैभवनं 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं जबरदस्त फलंदाजी मदती दाखवली आहे आणि अंतिम मुवमेंटला 17 धावा ताबडतोब मैदानावरती बनवल्यात या फलंदाज वैभवना. शेवटचा चेंडू मैदानावरती बाकी आहे. या चेंडूवरती भविष्य असेल या आगासन संघाचं. कारण जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर दुसऱ्या सत्रामध्ये एक विजयासाठी प्लॅटफॉर्म आणि एक संधी आणि एक बेनिफिट निर्माण होईल आगासन संघाच्या बाजूनं. तर हा चेंडू निर्धाव फेकला तर दुसऱ्या सत्रामध्ये आव्हानं थोडीशी सोपी होतील वाकड संघाच्या बाजूनं. दोन्ही संघ अतिशय शक्तिशाली आहेत. मग त्या 2 संघांना जर आपण कंपॅरिझन केलं 2013-14 हा आगासन संघ सातत्याने वाकण संघाला परास्त करत होता. 2015 आणि 16 हा वाकण संघ या आगासन संघाला सातत्याने परास्त करतोय. अंतिम चेंडू मोठा फटका, जे कार्य सोपवलं होतं संघनायकानं त्या फलंदाजाच्या खांद्यावरती ते कार्य कंप्लीट केलंय. चेंडू सीमा पलीकडं, चौकार.
संघाला यांचाच आधार, संघाला यांचाच आधार, संघाला यांचाच आधार. सूरज पाटील राकेश पाटीलच्या बॅटीला लई धार, संघाला यांचाच आधार, संघाला असे चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून फर्स्ट सेक्शनचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये धावा जमवता आल्या त्या मैदानावरती 56 धावा आणि विजयासाठी गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये छवी वाकण संघ धावेंचा पाठलाग करताना या आगासन संघापुढे येईल त्यावेळी 57 धावेची गरज असेल. सामन्याचं चित्र मदती कशा प्रकारे असेल, कशा प्रकारे वाकण संघाचे फलंदाज केतन ऋषिकेश अविनाश जीत मैदानावरती क्रिकेट सादर करतील तर कशा प्रकारे या चांगल्या फलंदाजांना रोख लावेल मैदानावरती केजू मुंडे. ऐकूया एक रायगढ़ बुलंदाबाज मचिंद्र पाटिल. तो बहुत बहुत शुक्रिया ओमकार. चलते मैदान के ऊपर इस मुकाबले का जबरदस्त मुकाबला देख पा रहे. 4 ओवर में रन बनाए थे यहाँ पर कुल मिलाकर 39 और अंतिम ओवर में रन यहाँ पर 17. कुल मिलाकर टीम का स्कोर 56 और जीत के लिए 57 रन की आवश्यकता. सभी दर्शकों इस मैदान के ऊपर फिर एक बार हम प्रतियोगिता के दौरान सभी का बहुत बहुत स्वागत करते हैं. यहाँ पर ये गुलाबी ठंडी यहाँ पर शबनम गिरती भी काफी ओस मैदान पर हम देख पा रहे हैं और उस हालात में इस कठिन दौर में चलता हुआ मुकाबला. तो दोनों कप्तान से गुजारिश है मुकाबले का आगाज करें. तो जीत के लिए 57 की आवश्यकता. तो किरकाली टीम के सामने कौन सी टीम आएगी इसका भी सवाल होगा. यहाँ पर वकलन बनाम आगासन के बीच में चलता हुआ मुकाबला देख पा रहे हैं. दूसरे दौर का पहला मुकाबला टॉस जीतने के बाद वकलन टीम ने फिर एक बार फील्ड करने का फैसला किया लेकिन जितनी रनों की उम्मीद की थी यहाँ पर आगासन टीम से उतनी उम्मीद के ऊपर खड़े उतर पाई है टीम. 56 रन बनाए कुल मिलाकर बल्लेबाजी की शानदार बल्लेबाजी. अंतिम स्लो ओवर में 17 रन बनाए इस टीम ने जिसका यहाँ पर हमने बिल्कुल विचार भी नहीं किया था और कुल मिलाकर 56 रन के बाद 57 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. आप देख पा रहे हैं यहाँ पर जहानमान क्रिकेट क्लब टाइगर आयोजित शिक्षण महर्षि नारायण शेठ पाटिल स्मरणार्थ इनके टाइगर चषक 2017 का यह शानदार मुकाबला. आग वहां पर नहीं लगी दोस्तों, हम आपको जानकारी देंगे. आग उत्तर शिव के वहां पर भी लगी है. तो जिन्होंने यहाँ पर आग लगाई उनसे गुजारिश है कि मैदान के बाहर आग लगाना बिल्कुल आपको अनुमति नहीं इसके लिए. तो सागांव के सचिन म्हात्रे इनका यहाँ पर आगमन हो चुका है. स्वागत है, अच्छे खिलाड़ी यहाँ पर. तो सम्माननीय विष्णु शेठ पाटिल इस प्रतियोगिता के आयोजकर्ता उनसे गुजारिश करेंगे कि आप उनका शुभ सम्मान कीजिए. सचिन स्वागत है आपका. एक अच्छे कप्तान हैं, अच्छा खेल है क्रिकेट का सचिन गांव. तो स्वागत है सचिन आपका इस प्रतियोगिता के दौरान. तो जीत के लिए 57 की आवश्यकता. अंपायर की अहम भूमिका निभाते दोनों अंपायर सचिन और शंतनु इस समय अंपायर की अहम भूमिका निभाते हुए दोनों कप्तान यहाँ पर रणनीति अपनाते हुए आरंभिक जोड़ी बीच मैदान पर प्रस्थान होती हुई. आरंभिक जोड़ी स्ट्राइकर पर बल्लेबाज है ऋषि भोईर और केतन मात्र. मुकाबले का आगाज केजू मुंडे यहाँ पर पहले गेंद वाइड के इजहार किया. केजू ने पहले मुकाबले में पहले मैच में भी केजू ने इतनी अच्छी गेंदबाजी नहीं की थी जितनी की उम्मीद की गई थी लेकिन पहले मुकाबले में केजू ने बल्लेबाजी शानदार की थी जिससे उम्मीद की गई थी उनसे उतनी शानदार बल्लेबाज की शुरुआत भी की थी. 1 रन मिलता हुआ यहाँ पर वॉकलैंड टीम को. बहुत बड़ी गेंदबाजी. ये देखिए वापसी क्या होती है. एक अच्छी खिलाड़ी है यहाँ पर जिस तरह से तजुर्बा केजू का रहा है पर बड़ी बड़ी प्रतियोगिता में अच्छा प्रदर्शन दिखाना, अच्छे अच्छे बल्लेबाज को अपने उंगली पर नचाना ये उनकी विशेषता है पर. और स्ट्राइक में जो बल्लेबाज है इस समय बल्लेबाज करते हुए ऋषि भोईर. इस ऋषि भोईर के यहाँ पर बिल्कुल गेंदबाजी में नचाते हुए राइट मोर्ते विकेट. देखो यहाँ पर बदलापुर से पप्पू इस प्रतियोगिता को शुभकामनाएं दे रहे हैं. बहुत बहुत स्वागत है पप्पू आपका. बहुत बड़ी प्रतियोगिता के आयोजक करता है यहाँ पर बदलापुर से उनका यहाँ पर लाइन पर है. बहुत बहुत शुक्रिया इस प्रतियोगिता को शुभकामनाएं देते हुए. यहाँ पर मैंने पहले ही कहा था कि पिछले साल इस प्रतियोगिता की चर्चा पूरे महाराष्ट्र में हुई. इस साल तो यूट्यूब के माध्यम से यह प्रतियोगिता कोने कोने में आप देख पा रहे हैं जिसकी प्रशंसा करना बिल्कुल हमारे लिए बड़ी बात होगी. राइट ओवर द विकेट ऑन साइड में खेलने की यहाँ पर चार चलते गेंद विकेट के पीछे. यहाँ पर ये देखिए किस प्रकार इस ओवर थ्रो को कलेक्ट किया, काफी दबाव बनाने की कोशिश की यहाँ पर. तो अगला मुकाबला इस मैदान में खेला जाएगा. दूसरे दौर का जो अंतिम मुकाबला होगा सुपर 8 क्वालिफाई के लिए मैं गुजारिश करूंगा खिड़काली टीम के कप्तान और वडोल टीम के कप्तान आइए सीकरी प्रस्थान कीजिए टॉस के लिए. मुकाबला 5 ओवर करके इस बार पर गौर करें जो अंतिम मुकाबला होगा आज के प्रतियोगिता का. दोस्तों हम माफी चाहेंगे आज की प्रतियोगिता काफी देरी से शुरू हुई क्योंकि मेहमान
नवाजी करना और उद्घाटन सेरेमनी यहाँ पर काफी देर इससे बाद ये प्रतियोगिता शुरू हुई, लेकिन कल से ये प्रतियोगिता ठीक 6:15 बजे शुरू होगी। इस बात पर गौर करें, जो टीम देरी से आएगी उनको पैनलिस्ट किया जाएगा, इस बात पर गौर करें। तो चलेंगे दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहद से रंगी दुनिया में फिर हम लौट चलते यहाँ पर, जहां पर कश्मकश क्रिकेट कश्मकश मुकाबला बीच मैदान पर चलता हुआ। ऑन साइड में इस गेंद को लॉग ऑफ के ऊपर से खेल दिया, गेंद सीमा पार, कोई मौका नहीं खिलाड़ी के पास, शानदार चौका। केतन मात्र आज के तारीख में काफी फॉर्म में, देखा ओवर पिच गेंद थी, बैकफुट पर गई इस गेंद को, ऑन साइड के ऊपर फेंक दिया इस गेंद को और गेंद लॉन्ग ऑन से चीरती हुई सीधा 4 रन के लिए। ताकत बहुत ज्यादा थी यहाँ पर स्ट्रोक में और गैप भी काफी मिला अच्छा बल्लेबाज को और P1 का फायदा उठाते टीम का स्कोर बना दिया 4 से खाते की शुरुआत किया पर केतन, जिस फॉर्म में केतन चल रहे वो फॉर्म कायम रखते मैदान के अंदर। खींच चुके अगली गेंद, ऑन साइड में खेला इस गेंद को, गैप मिला, एक और शानदार चौका। देखिए क्या मैदान के बस सिलसिला चलता हुआ चौकों का, रनों का सिलसिला जारी। Welcome to the jungle, bitch! इस रात में ये संगीत 31 की याद दिलाने वाला संगीत हमें याद आ रहा है। पर बहुत बढ़िया माहौल यहाँ पर, सुहाना सफर, सुहानी रात, ये खुशगवार मौसम, सब कुछ बढ़िया। यहाँ पर बड़ी प्रतियोगिता खेली जा रही है बड़ी पैमाने पर, टाइगर चषक 2017 का ये मंजर हम देख पा रहे हैं। सभी का फिर एक बार हार्दिक स्वागत करेंगे। तेजू फिर एक बार तैयार, लगातार 2 चौके केतन की ओर से, ये फ्लाइटेड डिलीवरी, पैरेलल स्ट्रोक, शानदार छक्का, बहुत बड़ी वापसी बीच मैदान के बल्लेबाज के तौर पर। केतन यहाँ पर काफी हैवी हो चुके, 2 गेंद में 2 चौके, उसके बाद छक्का। लेकिन केतन ने जितने भी बड़े स्ट्रोक लगाए ऑन साइड में खेले, यहाँ पर तेजू को परेशान किया, यहाँ पर सोचने पर विवश किया। ये पहली मरतबा ऑफ साइड में खेला इस गेंद को मिड ऑफ के ऊपर, शानदार फील्डिंग का मुजाहरा, लेकिन 1 रन को नहीं पा सके। कितना दबाव है यहाँ पर खिलाड़ी के ऊपर, इसका साफ तौर पर नजरअंदाज। और किस समाप्ति का ऐलान अंपायर की ओर से, और किस समाप्ति टीम का स्कोर बनता हुआ। बढ़िया स्कोर रहा पहले ओवर में बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर, शानदार शुरुआत करते हुए यहाँ पर और टीम का स्कोर बनता हुआ 18 रन। खराब गेंदबाजी यहाँ पर तेजू के माध्यम से, जिस तेजू ने पहले मुकाबले में पहले ओवर में 14 रन दिए थे और दूसरे ओवर में उन्होंने केवल 6 रन दिए थे। कुल मिलाकर 20 रन दिए तेजू ने, लेकिन तेजू इस बार काफी खराब गेंदबाज करते हुए कुल मिलाकर 18 खर्च किए। अंपायर का कुछ इशारा आता हुआ निश्चित तौर पर यहाँ पर, क्योंकि मैदान के अंदर काफी मॉइस्चर है, काफी शबनम गिरी है, जिसके कारण आपको क्रैम्प आ सकते हैं और अंपायर की यहाँ से मांग की गई है ये आधुनिक सुविधा और यहाँ पर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करवाते हुए मुहैया करते हुए केतन महात्रे, इनके यहाँ पर 500 रुपए की नगद हरियाली हमारे साईनाथ टकले इनके ओर से। 2 चौके यहाँ पर एक छक्का लगाया टीम, तब 18 रन। और अब देख पा रहे राकेश महात्रे प्रतिष्ठान इनके ओर से पाने की मुहैया सुविधा, जिनकी यादों को ताजा करने का प्रयास। दोस्तों जब जिस दिन ये खबर हमें मिली काफी खराब लगा हमें, जिस तरह से उनके न रहने की खबर हमें मिली तब काफी परेशान थे हम, क्योंकि अच्छे खिलाड़ी थे, एक ईमानदार खिलाड़ी थे और जिसका खेल काफी प्रचलित था। और योगेश मात्रे के जाने के बाद सोनापारा टीम पूरा 1 साल क्रिकेट के अलविदा किया था उन्होंने उनके समर्पण में। ये बहुत बड़ी याददाश्त है उनकी दोस्तों, कभी ना भूल पाएंगे हम योगेश मात्रे को, जिनकी तस्वीरें, जिनके कटआउट सभी यहाँ पर गांव-गांव के नाके पर लगी थी। इतना प्यार उनसे किया है दर्शकों ने, उनकी यादों को ताज़ा रखेंगे हम और उनकी आत्मा को शांति लाभे हम ईश्वर से प्रार्थना करेंगे। तो टीम का स्कोर 18। चलेंगे फिर एक बार मैदान की तरफ। जीत के लिए 57 रन की आवश्यकता। अच्छी शुरुआत मिली यहाँ पर बल्लेबाज ने केतन ने लगातार 2 चौके 1 छक्का लगाने के बाद टीम के स्कोर में यहाँ पर उपलब्धि जताई और स्ट्राइक अपने खेमे रखी। नेहरू की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली ऋषिकेश मुंडे की गेंद, गैप मिला यहाँ पर, देखना P2 का यहाँ पर एक और इस्तेमाल करते हुए केतन काफी फॉर्म में चलते हुए एक और शानदार चौका। क्या बात है डीजे मास्टर, अच्छी संगीत। ऐसा लगता है कि कॉमेडीज यहाँ पर न करते हुए आपकी तारीफ करो, इतना अच्छा संगीत आप बजा रहे हैं यहाँ पर।
बहुत बहुत शुक्रिया पावसे यहाँ पर मनोज पावसे आपका। जिस तरह से स्टोक को खेला पर केतन काफी फॉर्म में, इस केतन को रुकाना एक चुनौती होगी गेंदबाज के लिए। बहुत बड़ी बल्लेबाजी मैदान पर, ऑन साइड में इस गेंद को खेल दिया कारपेट के सहारे, एक रन की उम्मीद की जा सकती। दूसरे की कोशिश यहाँ पर, खराब फील्डिंग, थोड़ी सी लापरवाही की जिसका फायदा उठा बल्लेबाज ने। कितना अच्छा कॉल था यहाँ पर, कितनी अच्छी रनिंग थी दोनों बल्लेबाज के बीच में, मानो जंगल में रन दौड़ रही है, वो इस प्रकार का दृश्य मैदान पर दिखा दिया। और जहां पर 1 रन मुकम्मल होना था वहां पर 2 रन मुकम्मल किया। यहाँ पर टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 24। तो यहां से अगासा टीम को जिस तरह से बल्लेबाज की कोशिश की जा रही मैदान के ऊपर रोकना काफी मुश्किल हो पा रहा है। और जिस तरह से फॉर्म चल रहा है केतन का, केतन ने अपनी टीम के लिए अब तक 2 चौके 1 छक्का लगाकर 3 चौकों का योगदान दिया बल्लेबाज ने। ऑन द राइज करने की कोशिश, स्टॉपेज लगता हुआ ये खिलाड़ी मौजूद, और नागराज ने क्या छोड़ा यहाँ पर, और ये कैच नहीं बल्कि मैच को छोड़ा मैं कहूंगा, क्योंकि जिस तरह से फॉर्म में चल रहे केतन, जिस केतन ने इस मैदान के ऊपर तूफान मचा दिया है, तबाही मचा दी है, जिस बल्लेबाज को यहाँ पर जीवन दान देना, ये कहा कि अक्लमंदी होगी यहाँ पर, यानी अपने पैरों पर कुल्हाड़ी मारने के बराबर होगा। 22 रनों की शानदार पारी के लिए इस बल्लेबाज ने तबाही तूफान मचा दी, इस बल्लेबाज ने उस बल्लेबाज को जीवन दान देना, यानी कि इस प्रतियोगिता से बिल्कुल बाहर जाने के बराबर भी बन सकता है। तो टीम का स्कोर यहां से बढ़ता हुआ, तो वकलन गांव के गणेश भोईर इस प्रतियोगिता को देखने के लिए आ चुके हैं। तो स्वागत है आपका, आइए मंच के ऊपर, हम आपको आमंत्रित करते हैं आयोजकर्ताओं की ओर से। सेट आउट किया, स्टेप आउट खेला इस गेंद को, अब खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑन से आते हुए कारपेट के सारे इस गेंद को खेल दिया, बॉटम का इस्तेमाल किया, 1 रन पूरा किया। पर यहां से यदि वापसी करनी है इस समय अगासन टीम को, तो जो गलतियां की उनमें सुधार लानी होगी आपको। और टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, यह स्कोर यहां पर बनता हुआ, पर का दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ, बहुत बड़ी बल्लेबाजी की यहां पर, बल्लेबाज की जिम्मेदारी उठाते हुए 20 मैदान के ऊपर केतन मात्र तकरीबन 22 रन के ऊपर अपनी पारी को अंजाम देते हुए, और जो कप्तान ने उनके ऊपर भरोसा दिखाया है उस भरोसे के ऊपर फिर से खड़े उतर पा रहे। एक जीवनदान भी मिला इस बल्लेबाज को, अब ये शेर घायल बन चुका है। शॉर्ट पिच गेंद, ऑन साइड में इस गेंद को मोड़ दिया, कलाई के सारे खिलाड़ी मौजूद, विकेट आते हुए एक ही कोशिश, और ये खराब फील्डिंग का मुजाहरा और प्रेशर यहाँ पर अगासा टीम के ऊपर। एक और शानदार चौका, तो टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ पर 30 रन। वकलन टीम के यहाँ पर इरादे काफी स्पष्ट नजर आते हैं, जीत का खुमार उनके सर पर सवार है यहाँ पर, और टीम का स्कोर बनता हुआ 30 रन। देख देखते रनों का अंबार खड़ा कर दिया यहाँ पर। इस माहौल में, इस कठिन दौर में इस मुकाबले को अंजाम देने की बिल्कुल कोशिश मैदान के ऊपर जारी है उनकी। ऑन साइड में खेला केतन का बल्ला, हर वक्त आंखों के ऊपर खेलते बल्लेबाज, बड़े स्ट्रोक यहाँ पर लगाने की कोशिश करते हैं। और की समाप्ति का अंपायर की ओर से ऐलान होता है ड्रिंक स्टोरी मैदान के अंदर। टीम का स्कोर बनता हुआ 31 रन, जीत के लिए 57 की आवश्यकता, तो बची हुई 18 गेंदें, अब जीत के लिए समीकरण बनता हुआ 26 रन की आवश्यकता। डीजे खेळाडू भारी पुणे षटकार मारी, नाव गाजविती गावाचा, नाव गाजविती गावाचा, आमचे टायगर गावाचे विष्णू पाटील शेट क्रिकेट संघाचा, आमचे टायगर गावाचे विष्णू पाटील शेट क्रिकेट संघाचा, आमचे टायगर गावाचे विष्णू पाटील। बहुत बहुत शुक्रिया डीजे मास्टर, यहाँ पर विष्णु शेट इनके गुणगान गाती हुई यहाँ पर ये आप देख पा रहे टाइटल सॉन्ग। तो गुजारिश से यहाँ पर आखिरी कॉल होगा, खिड़काली टीम के कप्तान को, वरील टीम के कप्तान यहाँ पर आ चुके हैं, तो वी आर वेटिंग फॉर यू, प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस, इट इज ऑफिशियल कॉल फॉर यू एंड लास्ट कॉल फॉर यू। तो जीत के लिए 18 गेंदे 26 की आवश्यकता। केतन इस मैदान के ऊपर अच्छी पारी खेलते हुए अपने टीम को संवारते हुए यहाँ पर केतन ने अब तक इस मैदान के ऊपर 3 चौके लगाकर एक छक्के की मदद से तकरीबन 27 रन की शानदार पारी खेली। उनका साथी यहाँ पर ऋषि भोईर ने, उन्होंने कुल मिलाकर 3 गेंदों में 2 रन बनाया पर। तो 18 गेंदे, जीत के लिए 26 रन की आवश्यकता। पहले मुकाबले में शानदार प्रदर्शन रहा पर अगासन टीम का, लेकिन इस मुकाबले में खराब फील्डिंग के कारण और खराब गेंदबाजी के कारण ये मुकाबला उनके ऊपर थोड़ा सा हावी होता नजर आ रहा है, लेकिन मुकाबला बैलेंस बीच मैदान के ऊपर। नेहरू की शुरुआत गेंदबाज में तब्दीली होती हुई, स्ट्राइकर पर बल्लेबाज वैभव बेड़ेकर गेंदबाजी में आते हुए। वैभव ने पहले मुकाबले में शानदार गेंदबाज का प्रदर्शन किया था, जब मुकाबला हुआ था देसाई ये वर्सेस अगासन के बीच में, तभी इस वैभव ने शानदार गेंदबाज का प्रदर्शन किया था। तो हो सकता है वो प्रदर्शन इस मैदान के ऊपर वापस देखने को मिले। फुल टॉस गेंद, रक्षा बंधन से गेंद को कलाई के सारे मोड़ दिया, गेंद रिस्क ऑफ द विकेट। तेजी से खिलाड़ी दौड़ते हुए लेकिन 2 रन को नहीं पा सके। थ्रो यहाँ पर बाउंस आता हुआ,
बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर दोनों बल्लेबाज के बीच में अच्छा तालमेल, सही कॉल किया। पहले स्ट्रोक को खेला, जैसे स्ट्रोक को खेला रन बनाने का इरादा था और दूसरे रन के लिए पलटे यहाँ पर। पहला रन का भी तेजी से पूरा किया, 2 रन में तब्दील किया यहाँ पर और टीम का स्कोर आगे बनता हुआ फुल स्कोर में इजाफा 33 रन। हर कोशिश यहाँ पर कामयाब नहीं हो पा रही है अगासन टीम की ओर से। तो सचिन म्हात्रे सागाव के कप्तान, उनके शुरुआत से टॉस किया जाएगा और ये देखिए बढ़िया स्ट्रोक, बहुत बड़ी नजाकत, बढ़िया टाइमिंग, ताकत का इस्तेमाल ज्यादा किया पर। गेंद में भी गेंद ऊपर से निकलती हुई सीधा हवाई सफर 6 रन। पैंतीस रन की शानदार पारी के लिए इस बल्लेबाज को जीवन दान दिया था और जीवन दान देना अपने पहले पर कुराड़ी मारने के बराबर होगा। तो टॉस करेंगे यहाँ पर सचिन म्हात्रे की शुरुआत से टॉस किया जाएगा। अगला मुकाबला दोस्तों अंतिम होगा इस प्रतियोगिता का। सुपर 8 क्वालिफाई के लिए मुकाबला होगा खिड़काली वर्सेस वडोली के बीच में। कहीं भी मत जाइए, देखते रहना डायगर जैसे 2017 का शानदार मंजर। 35 रन बना यहाँ पर इस बल्लेबाज ने, महज बहुत बढ़िया प्रदर्शन। घुटनों का इस्तेमाल लगाव के ऊपर से, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कमाल की टाइमिंग, कमाल की नजाकत, गेंद सीमा पार, एक और शानदार छक्का। तो 15 गेंदों में महज 12 रन की आवश्यकता और बल्लेबाज खेल रहे 41 के ऊपर। यदि 9 रन बनाएंगे तो 50 हम देख पाएंगे मैदान के ऊपर आज के रजनी में। सलमान यहाँ पर कितना अच्छा क्रिकेट, ये देखिए दोनों बल्लेबाज एक ही एंड पे तू मैं यहाँ पर सही वक्त पर सही इनकार किया, पर कॉल किया था स्ट्राइक के बल्लेबाज ने, केतन ने कॉल किया था। जिस केतन ने मैदान के ऊपर 41 रन की शानदार पारी खेले यहाँ पर, बिल्कुल कंबर कसली इस बल्लेबाज ने, इरादे मजबूत उनके और जिस तरह से बल्लेबाज के इस मैदान के ऊपर कमाल की पारी के लिए 41 रन की शानदार पारी बीच मैदान के ऊपर। तो जीत के लिए समीकरण आसान सा बनता हुआ 14 गेंदें बची है यहाँ पर और 12 रनों की आवश्यकता। ऑन साइड में ड्राइव किया इस गेंद को बैट्समैन के जरिए, कलाई का इस्तेमाल किया दूसरे की कोशिश और ये देखिए रनिंग भी कितनी अच्छी है। दोनों बल्लेबाज के बीच में तालमेल भी अच्छा यहाँ पर। ऋषिकेश भोईर यहाँ पर उनका साथ निभाते हुए, ऋषिकेश ने कुछ नहीं किया मैदान के ऊपर, केवल 3 गेंदों में 2 रन बनाए। पूरा यहाँ पर बल्लेबाजी का भार संभाला, 43 रन की पारी के लिए यहाँ पर और 7 रन की आवश्यकता है 50 रन पूरे होने में। क्या इस प्रतियोगिता में आज के रजनी में क्या हम 50 रन देखने जा रहे हैं मैदान के अंदर, ये भी सवाल बन पाएगा बीच मैदान पर। स्टॉक खेला इस गेंद को, स्ट्रेट ड्राइव किया गेंद को, गेंद सीमा पार, एक और शानदार छक्का, कमाल की पारी मैदान के ऊपर। इस बल्लेबाज ने 49 रन बनाए महज 15 गेंदों में। जबरदस्त पारी यहाँ पर केतन ने, जिस तरह से केतन का फॉर्म चल रहा है यहाँ पर, जरा जोरदार इस केतन के लिए 49 की शानदार पारी इस मैदान के ऊपर। पहले बल्लेबाज है जो ने इतनी लंबी पारी के लिए इस मैदान के ऊपर और 15 गेंदों में 49 रन बनाए। 26 के ऊपर कैच छोड़ा था, उसके बाद 23 रन बनाए इस बल्लेबाज ने। ये शेर घायल हो चुका है यहाँ पर और घायल शेर और खतरनाक होता है यहाँ पर। तो 4 छक्के 4 चौके लगाए इस बल्लेबाज ने, कमाल की पारी। अब इस मैदान के ऊपर तूफान मच चुका है और इस तूफान को थमाना चुनौती हो गया पर अगासन टीम के सामने। और इस कठिन दौर में इस बल्लेबाज को संभालना और इस बल्लेबाज को कंट्रोल करना, काबू में लाना, ये सबसे बड़ी चुनौती होगी यहाँ पर अगासन टीम के लिए। समीकरण बनता हुआ बची हुई 12 गेंदें, अब जीत के लिए समीकरण बनता हुआ महज 4 रन की आवश्यकता और 1 रन पूरा करना है यहाँ पर बल्लेबाज को 50 पूरे होने में। केतन म्हात्रे को स्टाक में बल्लेबाज है ऋषिकेश। और ये देखिए ऋषिकेश ने मौका दिया यहाँ पर बल्लेबाज को। तो क्या केतन म्हात्रे का हम अर्धशतक देखने जा रहे हैं मैदान के अंदर। अंपायर का यहाँ पर बिल्कुल बहुत बड़ी जिम्मेदारी निभाते हुए और ये वाकलन टीम इस मैदान के बाद जोश बनाते हुए सबसे बड़ी पार्टनरशिप हम देख पा रहे हैं, सबसे बड़ी साझेदारी मैदान के ऊपर देख पा रहे हैं। 54 रनों की सबसे बड़ी साझेदारी बीच मैदान के ऊपर। अब देखना है तेजू जिन्होंने पहले ओवर में 18 खर्च किए थे, कप्तान है आपके टीम के स्वयं गेंदबाजी में। और इसी के साथ 50 रन पूरे। बहुत बड़ी यहां पर शानदार बल्लेबाजी। मैं केतन से गुजारिश करूंगा आपका बल्ला दिखा यहाँ पर, ये देखिए फटाकों की आतिशबाजी। 50 रन पूरे करते हुए यहाँ पर जबरदस्त पारी, यहाँ पर कमाल की लाजवाब पारी इस मैदान के ऊपर।
36 के ऊपर क्या छोड़ा इस खिलाड़ी का, उसके बाद जिस बल्लेबाज ने तकरीबन 24 रन बनाया मैदान के अंदर, यानी एक कैच कितना भारी हो सकता है उसकी कीमत अदा करनी पड़ेगी अगासन टीम को, और अगासन टीम को गलतियों से यहां पर बिल्कुल सीखना होगा अगले मुकाबले के लिए। और इसी के साथ ये मुकाबला बिल्कुल लगभग छूटा नजर आ रहा है और ये मुकाबला जीत चुकी है। यहाँ पर वाकलन टीम अपनी चैंपियनशिप कायम रखते हुए ये दूसरा मुकाबला जीत चुकी है और पहले टीम यहाँ पर सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है। यहाँ पर तो मैन ऑफ द मैच का हकदार नो डाउट केतन महात्र यहाँ पर 50। तो विनोद पाउशे टाइगर इनके वजह से 500 का नगद इनाम यहाँ पर इस बल्लेबाज के लिए, केतन के लिए, और साइना टकले इनके वजह से 500 रुपए का नगद इनाम यहाँ पर, कुल मिलाकर 1000 का इनाम नॉट आउट पारी के लिए इस प्रतियोगिता में। बहुत अच्छी गेंदबाजी, उससे शानदार बल्लेबाजी। तो आइए केतन मंच के ऊपर जबरदस्त पारी खेली आज की शाम केतन के नाम हो गया पर एक लंबी पारी खेली इस बल्लेबाज ने 52 रन की शानदार नॉट आउट पारी खेली और लगातार दूसरे मैन ऑफ द मैच के हकदार पर केतन महात्र। आज की शाम केतन के नाम हो गया पर एक बहुत बड़ा जश्न होगा वाकलन गांव में। सुपर 8 में क्वालिफाई हुई टीम, पिछले साल की चैंपियन टीम इस साल भी चैंपियन बनने के लिए बिल्कुल तैयार। तो विनोद पाउशेन के शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का खिताब दूसरी मर्तबा हम केतन महात्र को देंगे। आइए केतन मंच के ऊपर जबरदस्त पारी बीच मैदान के ऊपर यहाँ पर 52 रन की लंबी पारी के लिए इस बल्लेबाज ने, और मैन ऑफ द मैच की किताब से हम नवाजेंगे यहाँ पर इस बल्लेबाज को, केतन को। तो पडले गांव के हमारे रतन पाटिल सेवक, इनके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का खिताब हम देंगे।